वेलकम फ्रॉम टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात म्हणजे तुम्ही जर पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताय आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत तर प्रश्न कमेंट बॉक्समध्ये टाका, ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेईल। ठीक आहे, आता ज्या ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये केले होते त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही विद्यार्थ्यांचा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम जो आहे तो आहे विषयासंदर्भात, की कोणता मुख्य विषय आहे आणि कोणता गौण विषय आहे ते कसं ओळखायचं, त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाच्या अजून काही 2-4 गोष्टी ज्या आहेत, उदाहरणार्थ समजा फॉर्ममध्ये डॉक्युमेंट्स संदर्भात असतील किंवा बाकीच्या गोष्टी रजिस्ट्रेशन संदर्भात असेल तर त्या गोष्टींची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणतंही नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली जी गोष्ट आहे ती आहे बघा, ॲक्च्युअलमध्ये कोणता मेन सब्जेक्ट आहे आणि कोणता गौण सब्जेक्ट आहे। ॲक्च्युअलमध्ये थोडक्यात म्हणजे आपण ज्यावेळेस ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करतो तर ग्रॅज्युएशनमध्ये आपले जे विषय असतात तर त्यावेळेस त्या विषयामधून कोणते विषय मुख्य आहे आणि कोणते विषय बाकीचे इतर विषय आहेत हे कसं ओळखायचं, तर त्यासाठी सिंपल लॉजिक असं आहे बघा। मी माझं एक्झाम्पल देतो फॉर एक्झाम्पल तुम्हाला, त्याच्यावरून तुम्हाला तुमचं एक्झाम्पल साहजिकच व्यवस्थित कळेल। उदाहरणार्थ समजा माझं BSc झालेलं आहे, तर मग BSc फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि फायनल 3 वर्षामध्ये मी BSc केली। तर त्यामध्ये फर्स्ट इयरला आम्हाला मराठी इंग्रजी जी आहे कंपल्सरी होती, फर्स्ट लँग्वेज सेकंड लँग्वेज। सेकंड इयरला सुद्धा होती, पण थर्ड इयरला सुद्धा थर्ड इयरला फक्त माझे 3 विषय होते। ठीक आहे, आता ते 3 विषय कोणते होते, तर 3 विषय होते मायक्रोबायोलॉजी, झुलॉजी आणि बॉटनी। आता इथे काय झालंय, आता समजा मला जर फॉर्म भरायचा पवित्र पोर्टलवर तर मी काय करणार, मराठी इंग्रजी त्याच्यामध्ये टाकायचंच नाहीये। माझं BSc जे आहे तर माझं BSc मायक्रो होतं। ठीक आहे, मग त्यातला मेन सब्जेक्ट कोणता आहे, मायक्रोबायोलॉजी, आणि दुसरे इतर सब्जेक्ट कोणते आहे, झुलॉजी आणि बॉटनी। मग आता इथे जर मी मराठी आणि इंग्लिश टाकले तर मला मराठीचे आणि इंग्लिशचे प्रिफरन्स येतील, त्याच्यामुळे माझी उमेदवारी रद्द होऊ शकते। त्याच्यामुळे काय करायचं आहे, तुमचं ग्रॅज्युएशन ज्या सब्जेक्टमध्ये झालेलं असेल, ज्यावेळेस तुम्ही ग्रुप घेता एखादा, BAला असेल, BScला असेल किंवा BComला असेल, त्यावेळेस तुम्हाला 3 विषय असतातच ग्रॅज्युएशनला। ठीक आहे, तर त्या 3 विषयापैकी एक प्रमुख विषय असतो। ठीक आहे, आता तो प्रमुख विषय कोणता सांगितला मी, कसा ओळखायचा ते सांगितलं तुम्हाला। त्या ग्रुपवर डिपेंड असतं की तो ग्रुप कोणता आहे। BSc बॉटनी आहे, BSc केमिस्ट्री आहे, BSc झुलॉजी आहे, याच्यावर डिपेंड असतं। ठीक आहे, तर तसं माझा BSc मायक्रो होता। ओके, मेन सब्जेक्ट कळाला। आता तुम्हाला ते नाही कळालं तर काय करायचं त्याची आयडिया ते सुद्धा सांगून देतो। जर तुम्हाला मुख्य विषय कोणता ते समजत नसेल तर त्यावेळेस काय करायचं, तुमचं BA असेल, BSc असेल किंवा BCom असेल, कोणतेही माध्यम असलं तरी सुद्धा काय करायचं, फक्त लँग्वेज सोडून, मराठी आणि इंग्लिश सोडून लँग्वेज सोडून द्यायच्या आणि बाकी जेवढे काही 3 विषय असतील ते तुमचे मुख्य विषय आहे कशाचे, ग्रॅज्युएशनचे। कळालं, सिंपल आणि साध्या भाषेमध्ये सांगितलं मी तुम्हाला। समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याचं मराठी इंग्लिश आहे, BA ग्रॅज्युएशनला मराठी इंग्रजी, नंतर पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री आणि जिओग्राफी असे विषय आहेत। तर त्यावेळेस तुमचे विषय झाले पॉलिटिकल सायन्स, जिओग्राफी आणि हिस्ट्री, हे तुमचे विषय आहेत, मेन विषय। ठीक आहे, बाकीचे जे आहेत मराठी इंग्लिश ते तुमचे लँग्वेज आहेत, लँग्वेजमध्ये टाकायचं, लँग्वेज त्याच्यामध्ये टाकायची गरज नाही। ठीक आहे, हा प्रश्न तुमचा सुटला असेल। ठीक आहे, क्लिअर झाला असेल, क्लिअर झालं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचा प्रश्न जो आहे, ती जी अडचण होती तुमची क्लिअर झाली किंवा नाही झाली। आता मी पुढचे प्रश्न घेतो, तुमचे काही प्रश्न होते त्या संदर्भात। पहिला जो प्रश्न आहे तो आहे डॉक्युमेंटच्या संदर्भात। डॉक्युमेंट्समध्ये ज्या अडचणी आहेत, डॉक्युमेंट्समध्ये काही स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा डॉक्युमेंटमध्ये काही मिसमॅच असेल तर त्यावेळेस काय करायचं, तर त्यावेळेस बघा तुम्ही एक तर ॲफिडेविट करा किंवा एक तर गॅजेट काढून घ्या। सध्याच्या तारखेमधलं काढलं गॅजेट किंवा ॲफिडेविट तरी चालतं, फक्त काढून ठेवा, तुम्हाला ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस मदत करेल। तुमच्या नावामध्ये किंवा डॉक्युमेंट्समध्ये आईच्या नावामध्ये, वडिलाच्या नावामध्ये बदल असेल तर। दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, यासोबतच ज्या विवाहित महिला आहे, विवाहित महिलांचा एक प्रश्न खूप महत्त्वाचा होता, तो असा होता की सर सासरचं नाव आणि माहेरचं नाव जे आहे, फॉर्म माहेरच्या नावानं भरला असेल आणि नंतर ज्या आहे सासरच्या नावानं बाकीच्या गोष्टी असतील किंवा बाकीचं आधार कार्ड असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्या सासरच्या नावानं आहेत, किंवा मग सासरच्या नावानं फॉर्म भरला आहे आणि डॉक्युमेंट जे आहे वडिलांच्या नावानं आहे। ठीक आहे, सगळे माहेरच्या नावानं आहे। तर त्यावेळेस काय करायचं, त्यावेळेस बघा ही व्यक्ती एकच आहे हे दर्शवण्यासाठी तुम्ही एक तर गॅजेट काढून घेऊ शकता किंवा तुम्हाला एक तर मॅरेज सर्टिफिकेट लागू शकतं। जर तुमच्याकडून विवाह प्रमाणपत्र निघत नसेल किंवा मॅरेज सर्टिफिकेट निघत नसेल तर त्यावेळेस तुम्ही बेस्ट ऑप्शन हा आहे की तुम्ही गॅजेट काढा। गॅजेट काढल्यानंतर तुमची ही जी समस्या आहे तो सोडून जाणार आहे। म्हणजे तुम्ही फॉर्म कोणत्याही नावानं भरला, वडिलांच्या नावानं किंवा मिस्टरांच्या नावानं, तरीसुद्धा तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही।
तर या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर केल्या. पुढच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे 3-4 प्रश्न जे आहे घेऊन येणार आहे. पुढचा व्हिडिओसुद्धा बघायला विसरू नका आणि तुमचे जे कमेंट्स आहेत ते कमेंट्समध्ये टाका. तुमचे जे प्रश्न आहेत ते लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचं उत्तर देईल अर्ध्या 1 घंट्यामध्ये. ठीक आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.